सो हाय हॅलो. मी ना ट्रेनमध्ये थोडे दिवस पहिले ना प्रवास करत होती. सो मला एक मुलगी भेटली जी माझ्यापेक्षा जवळपास 5 ते 6 वर्षांनी लहान असेल. तर हां, 5 ते 6 वर्षांनीच. आणि तिला एक छोटं बाळ पण होतं, काहीतरी 2 वर्षाचं का 3 वर्षाचं बोलू शकता तुम्ही. सो मी कधीतरी मी म्हणजे लोकलनी प्रवास करते आणि कधी आपलं ए सी कंपार्टमेंट किंवा नॉर्मल तिकीटने मी जाते. सो मला अचानक काम पडलं तर मला जायचं होतं, तर मी लगेच जायचं म्हणून तिकीट तुमचं कन्फर्म नाही होत. तुम्हाला उद्या उद्या किंवा आदल्या दिवशी, जर तुम्हाला उद्या जायचं असेल तर आदल्या दिवशी तिकीट तुमचं कन्फर्म करावं लागतं. तर मग मला इमर्जन्सी होती, तर मला आजच निघायचं होतं. तर मग मी लेडीज डब्यानेच जाते. एक पूर्ण जे ट्रेन असते ना, त्यामध्ये ना एक जनरल डबा असतो आणि एक लेडीज डबा असतो, ज्यामध्ये भरपूर लेडीज असतात, जे 18 वयाच्या ते 70 वयापर्यंत नॉर्मली सगळ्याच बायकाच बायका असतात. तर तुम्ही खूप कम्फर्टेबल महसूस करता, कारण मुलींचा टच झाला तर तुम्हाला काही वाईट वाटत नाही. सो मला तो प्रवास आवडतो, कारण भरपूर काही स्टोऱ्या असतात ज्या तुम्हाला ऐकायला मिळतात. एवढ्या बायका असतात, 50 ते 60 70 50 ते 60 70 बायका असतात. त्या प्रत्येक बाईचं एक वेगवेगळं मत असतं, वेगवेगळे स्टोरी असते. तो मला खूप आवडतं. तर मी आजपर्यंत जेवढ्या ऐकल्यात ना, त्यामध्ये एक युनिक स्टोरी मी ऐकली आहे त्या मुलीची, जिच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते. ती काहीतरी साधारणतः मला वाटतं 27 ते 28 वर्षाची असेल. तिला काहीतरी 3-3.5 वर्षाचं बाळ होतं. तर ती मला भेटली, म्हणजे ती माझ्या समोरच्या सीटवरती बसलेली आणि मी ह्या सीटवरती बसलेली. सो ती बायकांना, म्हणजे आमच्याच वयाच्या काही मुली होत्या ज्या आमच्यापेक्षा थोड्या एज मोठ्या होत्या किंवा थोड्या हे होत्या, पण मुलीच होत्या, मुलीच बोलू शकतो, तुम्ही या बायका बोलू शकता. तर ती त्यांना स्टोरी सांगत होती की मी बिना तिकीटची प्रवास करते, कोणाला सांगू नका, कारण ती त्यांच्यासोबत कम्फर्टेबल होऊन चुकली होती. तर मी म्हटलं, का असं केलंस म्हटलं, तू म्हणजे बिना तिकीटची. ते बोलली, काय सांगू मला बोलते, मी लव्ह मॅरेज केलं पण मी एवढी पस्तावते. मी म्हटलं, असं का बोलतेस म्हटलं, तिकीट विकीट तुझा नवरा काढून देऊ शकला असता ना. तो बोलली, नाही, तो मला पाठवायलाच तयार नसतो एकतर, आणि पाठवायला बोलला ना तो बोलतो, तू जा, तुला जसं जमेल तसं जा. मी म्हटलं, असं कसं. तू बोलते, तिकीट पण नाही काढून देत. म्हटलं, तिकीट नाही काढून देत असं तर कोणी करत नाही म्हटलं, ॲटलिस्ट तिकीट तर काढून देऊ शकतो ना. चल म्हटलं, तुला पैसे दिले तर कसले पैसे बोलतो ना, खर्चाला पैसे देत ना, वापरायला पैसे देत ना, गावी कोणाचं काही काम असेल तर त्याच्यासाठी पण पैसा देत नाही. मी म्हटलं, असं नसतं का म्हटलं, कारण मी पण मॅरिड आहे, मला माहिती आहे की मला माझ्या नातेवाईकांसाठी काही करायचं असेल किंवा मला माझ्या घरच्यांसाठी काही करायचं असेल तर माझे मिस्टर मला पैसे वगैरे देतात. तर मी म्हटलं, असं तर नाही करत म्हटलं. एक तर म्हटलं, तुझ्याकडे बाळ पण आहे म्हटलं, तो तुला असं थोडी पाठवणार आहे, तो तुला काही तर पैसे दिले असतील, काहीच नाही दिले. तर तिचा मुलगा ना, ते ट्रेनमध्ये चिप्स मागायला लोक आलेले, म्हणजे चिप्स विकायला लोक आलेले, तर त्यांना चिप्स मागत होते. तिला बोलत होतं, चिप्स घेऊन दे. तर ती बोलली, अरे पैसाच नाही आहे, कुठून घेऊन देऊ. म्हटलं, मग तू इथपर्यंत आली कशीस, तू तर ह्या एरियात नाही राहत ना, जिथून ही ट्रेन चालू होते. ती बोलली, त्याची पण एक स्टोरी आहे. म्हटलं, काय स्टोरी आहे. तर बोलते, मी अशी धावपळ करत मला बोलते टीटी दिसला आणि मी पटकन लोकलमध्ये चढली दादरवरून. मी म्हटलं, हां मग. तर बोलते, आणि माझा बोलते पाय सटकला बोलते, आणि मी पटकन ट्रेनच्या अंदर अशी पडली बोलते, अर्धे पाय माझे खालीच होते, म्हणजे लटकत होते, हवेमध्ये तरंगत होते. मी म्हटलं, अशी का करते म्हटलं बेवकूफसारखी, तुझं बाळ आहे म्हटलं, काही त्याला झालं गेलं असतं तर कोणाला फरक पडतो बोलते. तर ती एक मुलगी आली बोलते लोकलमध्ये जी होती, आणि तिने माझा हात पकडला आणि मला वर खेचलं आणि मला ओरडली, ए बाई, का अशी करते तू. ती बोलली, अरे ताई, माझ्याकडे तिकीट नव्हती आणि त्या TC होता समोर, तर मला समजलं नाही की मी काय करू, तर मी फास्टमध्ये चढून गेली चालत्या ट्रेनमध्ये. मी म्हटलं, बरोबर आहे. तर त्या मुलीने बोलते, मला 100 रुपये दिलेत. आता बोलते, मला 100 रुपये दिलेत, मी ते 100 रुपये ठेवले, मी तिकीट पण नाही काढली, मी ह्या ट्रेनची पण तिकीट नाही काढली, मी घरून निघाली तिथून पण तिकीट नाही काढली, आणि मला रिक्षासाठी, आता मी गावी जाणार आहे तर मला रिक्षासाठी पैसे लागणार आहेत. म्हटलं, मग तू खायचं प्यायचं घरून जेवण घेऊन आली बोलते. माझी सासू ओरडत होती, काय ही नुसतं घरातलंच घेऊन जाते, स्वयंपाकच काय हे करते. तर तिला पण बोलते, मला असं वाटत होतं बोलते की त्या 2 चपात्या पण घ्यावं नाही. मी म्हटलं, हो का. मग मी एक काम केलं, माझ्याकडे 10 रुपये काढून मी त्याला एक चिप्सचं पॅकेट घेऊन दिलं त्या मुलाला. सो मी म्हटलं, मग आता तू पुढचा प्रवास कसा करशील. ती बोलली, पुढचा प्रवासाचं एवढं नाही आहे, माझी आई मला घ्यायला येणार आहे, तिची आई वगैरे कुठेतरी असते, मला वाटते साईनगर, अमरावतीमध्ये काहीतरी साईनगरमध्ये.
सो ती बोलली माझी आई सकाळी मला येणार आहे घ्यायला, ती घेऊन जाईल. मी म्हटलं अरे वा चांगलं आहे. म्हटलं तसं बाकी तुझा नवरा कसं आहे, तू जॉब वगैरे करते? तर बोलली जॉब मी पहिले करायची, मग त्याने मला सोडायला सांगितलं, मी सोडून दिला. म्हटलं मग करायचं ना, म्हटलं जर तुला एवढाच फायनान्शियली इश्यू आहे तर तू तुझा जॉब कंटिन्यू करायचा होता, तू का तुझा जॉब सोडला? तर बोलली मग नंतर त्याने मला नाही म्हटलं ना, आणि हा पोराला सोडून कुठेच काम करायला जाणार आहे मी, आणि माझी सासू काही सांभाळत नाही, ती नुसतं बोलते माझ्या नवऱ्याची कान भरायच्या मागे असते. मी म्हटलं पण एवढे माणूस थोडी म्हटलं दुसऱ्याचं ऐकतो ना, त्याला तर स्वतःची बुद्धी आहे ना, की आपलं बाळ आहे, आपली बायको आहे, तर तिचं म्हणणं ऐकायचं. तर ते काही नाही बोलते, बोलायलाच लव्ह मॅरेज आहे, बाकी काहीच नाही आहे बोलते त्यामध्ये लवसारखं. म्हटलं अरे कसं? म्हटलं पूर्ण तिची स्टोरी मी ट्रेनमध्ये बसत ऐकत मग मी थोडी झोपी गेली. मग तो विषय संपला. मग ती माझ्या म्हणजे ती थोडी कम्फर्टेबल झाली ना माझ्यासोबत. तर मी पाण्याची बॉटल घेतली, तर ती मला बोलली ताई तुमच्या पाण्याच्या बॉटलमधलं पाणी पिऊ का मी? म्हटलं घे, पाण्याला काय मी नाही बोलणार आहे, घे म्हटलं, तू पाणी तुला पाहिजे ना घे. मग मी माझ्यासाठी काहीतरी खायला वगैरे घेतलं, तर ती पण बोलली ताई मला पण घेऊन द्या ना. तर मी मी घेतलं खाण्यापिण्याला, मी काही मनाई नाही केली की मी नाही घेणार वगैरे म्हणून, मी घेतलं तिच्यासाठी खायला प्यायला पण घेतलं. मग ती मला ना म्हणजे ती अशीच मग छोटं चालू झालं तिचं थोड्या वेळानंतर. मग नंतर ना सकाळ झाली, आमचं स्टेशन आलं अमरावती. मग मी उतरली, मग ती माझ्यासोबतच चालायला लागली. मी म्हटलं आता इथून पुढे नाही मदत करणार मी, जे होतं ते माझं इथपर्यंतच होतं, पुढं नाही मदत करणार मी. तिला भले त्या ज्या लोकलमध्ये तिला असं वाटत असेल की त्या लोकलच्या मुलीने तिला पैसे दिले, तिची मदत केली, तशी मी पण करेल, पण माझ्याकडे माझे थोडेच होते, जे होते ते जे माझ्या कामासाठी होते. तर मी रिक्षा केला आणि मी रिक्षावाल्याला म्हटलं मला इथे जायचं आहे. तर ती थोड्या वेळाने बघते मी, तर ती माझ्या रिक्षाजवळ आली. तर मला बोलते कुठे चाललात तुम्ही? मी म्हटलं मी घरी चालली आहे. म्हटलं कुठे जाणार? म्हटलं ज्याच्यासाठी आली आहे जिथं जायला तिथे जाणार ना. म्हटलं तू? तर बोलते जाईल, बोलते माझ्या आईला फोन केला आहे, ती बोलते येते अजून आली नाही. मी म्हटलं ती येते ना, मग वाट बघ म्हटलं, स्टेशनच्या थोडी जरा थांब म्हटलं जवळपास, अशी दूर नको भटकू म्हटलं. तर ते नाही बघते, बोलते मी रिक्षा भेटला तर रिक्षाने जाईल. मी म्हटलं मला नक्की कळत नव्हतं की एवढी हुशार मुलगी, जिचं शिक्षण झालं आहे, जिने जॉब घेतला आहे चांगला, म्हणजे बरेच वर्ष जॉब केला आहे, आणि आता लग्न झालं आहे, लव्ह मॅरेज केलं आहे, असंही नाही की अरेंज मॅरेज बोलू शकतो आपण. तर लव्ह मॅरेज केलं आहे आणि एक चांगल्या घरातून आहे, फ्लॅटमध्ये तिचं घर आहे. तिचं घर असं चॉलमध्ये नाही आहे, तिचं घर फ्लॅटमध्ये, एज्युकेटेड फॅमिली आहे, एज्युकेटेड दिसायला सुंदर आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि ती अशी वागत होती ना की एक होमलेस लोक कसे असतात ना, तशा प्रकारे वागत होती ना. मला ना थोड्या वेळानंतर इरिटेशन झालं तिचं, की आता खूप झालं हिचं, आता मी हिला बोलेल. पण मी तरी थोडा संयम ठेवला आणि मी तिला काही बोलली नाही. मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मी म्हटलं तू वाट बघ, मी प्रे करत होती की माझा रिक्षा कधी चालू होतो, मी कधी इथून पलटी मारते. तर थोड्या वेळानंतर ती बोलली, मी म्हटलं तिला तू आतमध्ये बस जाऊन, तुझी आई वगैरे आली तर तू जा, नाही तर मग रिक्षाने जा वगैरे. तर ती मला बोलली ठीक आहे जाते मी. आणि ती गेली आणि तिथून मला बघते. मी म्हटलं यार देवा, रिक्षा चालू करा पटकन आणि मला इथून घालवा. आणि माझं कसं असतं, मी कधी आमच्या स्टेशनपासून ना बस स्टँड जवळ आहे, तर मी चालत पण जाते. मला एक चांगलं वाटतं, मला चालणं फिरणं ह्या गोष्टी खूप आवडतात, मला आवड आहे, तर मी चालत पण जाते कधी. सो ती जाऊन बसली आणि माझा रिक्षा चालू झाला, मी गेली. आणि पूर्ण घर येईपर्यंत मी हा विचार करत होती की एवढं कसं माणूस आत्मविश्वास गमावू शकतो. म्हणजे ती एवढी पण अशी गरीब किंवा हे नव्हतं की तिच्यासमोर मी स्वतःला गरीब समजू शकत होती, कारण ती दिसायला सुंदर, बाळ आणि कपडे चांगले घातलेले आहेत. म्हणजे मला नेमका विषय समजला नाही की प्रॉब्लेम कुठे आहे, काय प्रॉब्लेम आहे. माणूस मेंटली इतका डिस्टर्ब तर नाही होऊ शकत ना. काय माहिती काय होतं बिचारीचा. आय होप ती चांगलं पोहोचली असेल तिच्या घरी. आणि तिच्याकडे मोबाईल पण नव्हता, तिच्याकडे पैसे पण नव्हते, आणि सामान होतं तिच्याकडे. पण हां, मी जाता तिच्या मुलाला फक्त 10-20 रुपयाचं एक चिपचं पॅकेट आणि एक शेव पॅकेट घेऊन दिलं. ॲटलिस्ट म्हटलं तो घरी जाईपर्यंत तो उपाशी नाही राहायला पाहिजे, एवढंच करू शकले मी. आणि ही स्टोरी मला तुम्हाला सांगायला यासाठी वाटली
कारण ही माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून फिरत होती आणि मी माझ्या घरच्यांची ज्यांच्याशी मी बोलते त्यांना मी सांगून चुकलेली. पण मला असं वाटलं की तुमच्याशी पण शेअर करा की नेमकं काय होतंय, म्हणजे असं काय असेल तिच्यासोबत की ती एवढी म्हणजे इतकी अशी झाली आहे की तिला काहीच सुचत नाही आहे. सो असा विषय होता, मला तुमच्याशी शेअर करायचा होता. एक तो माझा अनुभव होता ट्रेनमधला आणि आय होप तुम्हाला समजला असेल, तुम्हाला कळालं असेल. जर ती मुलगी हा व्हिडिओ बघत असेल तर मी तिला एकच बोलेल, प्लीज स्वतःसाठी काहीतरी कर, स्वतःचं काहीतरी बनव. तू परत जॉब चालू कर तुझा, तू अशी बसू नकोस घरी. तू तुझं काम चालू कर आणि तुझ्या मुलाचं पोषण आणि तुझं पोषण तू चांगल्या प्रकारे कर, एवढंच बोलेल मी. सो बाय. लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.